नमस्कार. आज असा डायरेक्ट व्हिडिओ बनावायला लागलो कारण की आपण हे नवीन माईक वगैरे खरेदी केले. महत्त्वाचा विषय आहे, आपल्याकडं असले कुत्रे 2011 पासून आहेत. ह्याच्यापूर्वी आपल्याकडे गावरान होते. सरासरी 20-25 वर्षापासून आपल्याकडे कुत्रे आहेत. सगळ्यात पहिल्यापासून बेजारी अशी गोष्ट आहे की ह्याच्यावर जे वफा असते ना, गोचडा असतील, ह्याच्यावरच्या जे काय म्हणतात दुसरं लिखा बघा, पिसा, एवढे बेजार करायचे की आपण नवीन कुत्रा आणलं त्याला किंवा जुने कुत्रा असतात त्याला धुवावं लागायचं. एवढी बेजारी व्हायची की भयानकच. आजपर्यंत आपण ह्याच्यामध्ये भरपूर असे प्रयोग केले आहेत. दर महिन्याला घेऊन जायचं, 70-70 रुपये साबण घ्यायची, लिक्विड घ्यायचं, अजून काय काय घ्यायचं आणि ह्याला धुवून घ्यायचं. 2-3 घंटे कंबर दुखेपर्यंत काम करायचं. सगळे लेकरं फिकरं आम्ही एवढ्या पिल्ल्यावर पण एवढ्या ऑफर राहायच्या त्या पिसा वगैरे की भयानकच. महाग तर आपण ह्याला जाळायचे, तुम्हाला व्हिडिओ टाकला होता बघा, हे जाळलेलं पूर्ण, तरीही पिसा जाय नाही गेल्या. म्हणलं आता काय म्हणलं, हे पिसा म्हणजे सगळ्यात मोठी अडचण. म्हशीला भादरावं लागायला लागलं, त्याच्या साईडनं जाळ करावं लागायला, शेळ्याच्या ह्याच्या कुत्र्याच्या बेत साईडनं जाळ करावं लागायला लागला, पण तरी पिसा जाय नाही गेल्या. एका दिवशी सहजच व्हिडिओ बघू लागलो, त्या टायमाला एक गोष्ट जाणवली मला की एक लिक्विड होतं, म्हणजे एक पावडर आहे. हे पावडर आहे, लय महाग नाही, लय महाग नाही. हे काहीतरी मला 40 का 50 रुपयाला दिले वाटतं. हे 70 रुपये किंमत सांगितली ह्याच्यामध्ये. हिंडोल काहीतरी आहे, अवघड नाव आहे हे, पण सांभाळून घ्या. ह्याच्यामध्ये काय अवघड नाही. असं ज्या दिवशी टाकलं हे आपण असे 4 पुढे आणले होते, काही नाही असं घेतलं आपण. आणि हे विशेष मला वाटलं ह्यानी काहीतरी साईड इफेक्ट होईल. मी असं पोलिओ ज्यावेळेस पिल्ल्याच्या पुढे टाकलं होतं त्या टायमाला तिथं ते कोंबडीच खाल्लं पीठ समजून. म्हणलं आता कोंबडी मरती, पण नाही, कोंबडी मेली. मस्त रोज अंडे देऊ लागली. काय नाही, अवघड नव्हतं. असं असं घ्यायचं आणि पिंजऱ्याखाली टाकलं, असं पिंजऱ्याखाली टाकलं की नुसत्या वासानच पूर्ण इथल्या पिसा गेल्या. कुत्र्यावरच नाही तर आम्हाला चावायला लागले. असे आम्ही इकडे गेलो, ठेव माझ्या खाली खाली, आम्ही इकडे गेलो कुत्र्या साईडला की आमच्या अंगावर चढायच्या आणि आम्हाला चावायच्या. पिलू आहे का, हातात घ्या, हातात घे, हे आमच्या हात चावायच्या पूर्ण अशा. हाला असं पूर्ण असं कसं वाटायचं की काय या पिसासाठी काय असं विलाज असेल का नसल का, नवीन ट्राय करावा. मला वाटलं हिटर आणून लावावं, मग ते हिटरच्या मध्ये जाळामध्ये जाते ना, पण त्यांनी बी काय होईना नाही. काही दुसऱ्यालाही विचारलं होतं. एवढंच आहे, पण किंमत बी जास्त नाही. पण ह्याच्यामुळे एवढा फायदा झाला. हे लेकरापासून वगैरे दूर ठेवा म्हणते तर ठीक आहे, लेकरापासून वगैरे दूर ठेवा. पण ह्यांनी माझी 20-25 वर्षाची समस्या मिटवून टाकली. मला काय हे काय म्हणजे याचं कोणतं हिंदू आहे काहीतरी जे आहे, हे काय मी याचं प्रमोशन करीना गेलोय. ह्याचा काय रुपया भेटणार नाही, मला एकच आणावं लागणार आहे. पण मला जी परेशानी होती तर तुमच्यापर्यंत येऊ नाही. शेळ्यावर, म्हशीवर, बैलावर, त्या कुत्र्यावर लय बेजारी होती हे काढण्यामध्ये. त्यामुळं मला चांगलीच नाही. आता ह्या पिल्ल्याच्या अंगावर एकही पीस नाही. ह्याच्यावर एका पिल्ल्याच्या अंगावर नाही म्हणलं तर एक 100 पीस असायच्या. ते पिलू अर्ध उबदारच येत नव्हतं ह्याच्यामुळे की ह्याच्यावर एवढ्या त्या पिसावर होत्या. गोचिड पण गायब झालेला आहे. घरामध्ये देखील त्या पिसा व्हायला लागल्या, लेकराला चावायला लागल्या, लेकराच्या पायावर गुदी यायला लागल्या. म्हणलं काय करावं काय कळलं नाही गेलं. पण हे छान असा उपाय भेटलेला आहे, तुम्हीही ट्राय करा. आणि ह्याच्याबद्दल काय असलं तर मी अजून तुम्हाला नवं कळवत राहील. ओके, धन्यवाद. ओके.